नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज फिजिओलॉजी पेपर पार्ट 1 चा पेपर मी तुम्हाला सिलेबस कॉपी सांगणार आहे. थोडक्यामध्ये NCSM ची म्हणजे ब्लूप्रिंट आणि प्रिव्हियस इयरचा अनालिसिस करून आपण क्वेश्चन प्रेडिक्ट केलेले आहेत. म्हणजे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन त्या टॉपिकवर जे पडलेले आहेत ते आपण मी मेन्शन केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचे, कारण सिलेबस कॉपी खूप मॅटर करते बाळांनो एक्झाम देता. कारण ती आपण ब्लूप्रिंट जशी जशी फॉलो करल तस तसा आपला रिझल्ट बेटर यायला लागतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता पार्ट पहिला आहे तो म्हणजे आयुर्वेद पोर्शन. आपल्याला माहित आहे आपल्या BMS या आपल्या पॅथीमध्ये 2 पोर्शन आहेत, एक तर आयुर्वेद पोर्शन आणि एक तर मॉडर्न पोर्शन. त्याच्यामधला सर्वात महत्वाचा आयुर्वेद पोर्शन 60% आहे, जो की इथं बघा 60 मार्काला आहे. तसंच आपल्या क्रियाशरीरमध्ये पण आयुर्वेद पोर्शन 60 मार्काला इथं दिसतो. आता मी तुम्हाला इथं क्वेश्चन लिहिलेत बघा. मी तुम्हाला सांगेल कशावर SQ आहे कशावर LQ आहे, टोटल त्याला किती मार्क्स आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे बघा, मोस्ट फेमस क्वेश्चन आहे, शारीर व्याख्या आणि त्याचे पर्याय. हा बऱ्याचदा तुम्हाला SQ ला हा क्वेश्चन दिसतो बघा, है का नाही. तर हे लक्षात ठेवा. नंतर दुसरा आहे B पॉइंट, शारीर दोष मानस दोष. जस्ट इंट्रोडक्टरी म्हणून लक्षात ठेवा, तेवढं महत्वाचा नाहीये. नंतर तिसरा C, त्रिगुण त्रिदोष पंचमहाभूत संबंध. हा 100% असतो बघा. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी 3 ऑप्शन ठेवतो, आहे का नाही बघा. एक तर शरीर व्याख्या पर्यायी 1, दुसरा त्रिगुण त्रिदोष पंचमहाभूत संबंध किंवा त्रिदोष ऋतू रस गुण संबंध ह्याच्यापैकी 1, किंवा दोष धातू मलमूलम ही शरीरम. ह्या एवढ्यापैकी जे तुम्हाला मी 4 क्वेश्चन मेन्शन केलेले आहेत, या 4 क्वेश्चन पैकी तुम्हाला एक SQ पडेल आणि ह्याच्यावर 3 MCQ असतील. ओके, एवढं क्लिअर झालं. ह्या एवढ्या पोर्शनवर 100% एक SQ असणार आहे बघा. नंतर आता मेन पोर्शनला सुरुवात होते, जे की LQ मोस्टली प्रेडिक्टेबल असतोच म्हणजे असतोच 100%. तर पहिला आहे बघा वात पित्त कफ दोष. ह्या 3 दोषावर तुम्हाला बाळांनो एक LQ 100 हमखास पडेल. याच्याशिवाय पेपर निघतच नाही. एक दोष 100% LQ ला असतो. ओके, आणि त्याच्यावर आता SQ विचारण्याची त्यांचे जे युनिव्हर्सिटीचे रूल्स आहेत ते समजा दरवर्षी थोडे कंपॅरेटिव्हली मोर ऑर लेस होतात. तर याच्यावर त्यांनी MCQ काढतील न काढतील किंवा SQ काढतील न काढतील आपलं म्हणजे प्रेडिक्ट करू शकत नाही. तरी आपण LQच्या दृष्टीने प्रिपेअर केल्यावर SQ किंवा MCQ आपोआप क्लिअर होताना दिसतात. ओके, एवढं क्लिअर. नंतर दुसरं आहे दोष वृद्धी क्षय. दोष वृद्धी क्षय SQ असतो त्याच्यावर. नंतर क्रियाकाळ, षटक्रियाकाळ हा मोस्ट फेमस युनिव्हर्सिटीचा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. हा क्रियाकाळ लक्षात ठेवा तुम्ही. ओके, नंतर आहे बघा आता एवढे ही 3 टॉपिक, दोष, नंतर दोष वृद्धिक्षय, नंतर क्रियाकाळ, एवढ्या ह्याच्यावर 26 मार्क आहेत. ओके, मग या टोटल ह्याच्यावर या दोषावर एक LQ तुम्हाला दिसेल आणि वृद्धिक्षय आणि क्रियाकाळ ह्याच्यावर SQ दिसेल. आणि वृद्धिक्षयावर जास्त तर बघा बाळांनो MCQ विचारतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे वृद्धी किंवा हे क्षय कशाचं लक्षण आहे असं MCQ सरळ असतो. ओके, एवढं क्लिअर. नंतर आता प्रकृती काय की 2 प्रकारची प्रकृती, देह प्रकृती किंवा मानस प्रकृती. मोस्टली दरवर्षी एव्हरी इयर तर वात पित्त कफ पैकी वात आणि कफ प्रकृती मित्रांनो फेमस आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. हे 2 प्रकृती तर आपल्याला 3 प्रकृती करायची, पण मोस्ट ह्या 2 तर करूनच ठेवा. ओके, नंतर मानस प्रकृती रिअर आहे, त्याच्यावर एखादी MCQ वगैरे विचारला जातो. ओके, एवढं प्रकृतीबद्दल क्लिअर. आता नेक्स्ट जर म्हणलं ह्याचा पुढचा पोर्शन आहे आयुर्वेदाचा, तो म्हणजे आहार हे प्रकरण खूप महत्वाचं आहे. आहार प्रशस्ती मी इथं मेन्शन केलं नाही बघा, लिहिलं नाही, पण एवढं लक्षात ठेवा. आहार विधिविधाने आणि त्याची प्रशस्ती ही खूप महत्वाची आहे की नाही. ती श्लोक प्रशस्तीवाला मी तुम्हाला शिकवताना ते श्लोक पण देईल. ओके, नंतर आहे आहार विशेष आयतन. ते तर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे एक प्रकारचं तुम्ही लक्षात, हा पॉकेट क्वेश्चन आहे आपल्यासाठी SQ. ओके, आहार अष्टविधी विशेष आयतन खूप महत्वाचा क्वेश्चन. नंतर आहार परिणामकारक भाव, ते 6 भाव आहेत बघा, उष्मा वायू ते तर ते खूप महत्वाचे आहेत.
त्याच्यावर पण एससीक्यू पडू शकतो. ओके. नंतर पण आहार खूप 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 महत्वाचा आहे बाळांनो. आहारवर 2 आहार प्रशस्ती लिहून आहार विधी अष्टविधी विशेष आयतन एक्सप्लेन करा आणि आहार परिणाम कर भाव याच्यावर एलक्यू पण आपल्याला नाकारता येऊ शकत नाही. ओके. नंतरचं प्रकरण आहे अग्नी. तर अग्नी या टॉपिकवर आपण क्वेश्चन असा प्रेडिक्ट करतो, एससीक्यू तर हमखास तुम्हाला दिसेल म्हणजे दिसेल. अग्नीशिवाय एससीक्यू पेपर निघतच नाही बाळांनो. तुम्ही एव्हरी इयर तुम्ही अनालिसिस करू शकता. ओके. तर त्याच्यामध्ये आहाराचे अग्नीचे व्याख्या, अग्नीचा श्लोक करायचा, व्याख्या, नंतर ते अग्नीचं महत्व आणि अग्नीचे ते 4 प्रकार आपल्याला करायचे. ओके. नंतर जाठराग्नी, भूताग्नी आणि धात्वाग्नीचे जस्ट याचे कार्य आहेत. त्याचं डिटेल काही नाही, फक्त जाठराग्नीचे कार्य एक्सप्लेन करा, भूताग्नीचे कार्य एक्सप्लेन करा आणि धात्वाग्नीचे कार्य एक्सप्लेन करा. हे तुम्हाला एससीक्यू ला दिसेल. ओके. नंतर आहार पाक एक असा आहार मधला समजा आता आपण सब टॉपिक्स पकडू शकतो, पण त्यांनी सिलेबस कॉपीमध्ये त्यांनी वेगळा मेन्शन केलेला आहे. ओके. तर त्याच्यावर तुम्हाला एक एससीक्यू 100% दिसेल आणि 1 ते 2 एमसीक्यू पण त्याच्यावर दिसतील. म्हणजे त्याच्यामध्ये मेन आहे बघा अवस्था पाक खूप 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 इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एमकेचेच पॉइंट आहेत बाळांनो. मी जे लिहिले नाही तर पूर्ण एमकेचे पॉइंट तुम्हाला सांगतो. ओके. हे लक्षात ठेवा. अवस्थापाकाची व्याख्या लिहा. फर्स्ट इयरला बेसिक म्हणून अवस्थापाक डिटेल, अवस्थापाक, निष्ठापाक, विपाक, स्त्रोतस हे पूर्ण तुम्हाला सेकंड इयरला भेटेल. बट फर्स्ट इयरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अवस्थापाक म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि त्याचे प्रकार एवढं जरी केलं तरी इट्स मोर दॅन सफिशियंट. नंतर आहे विपाक आणि निष्ठापाक. ह्याच्यामध्ये डिफरन्स काय, एखादी तुम्हाला एमसीक्यू पण देऊ शकतात की बाबा ह्याची जाठराग्नीना योगात उदेते हे काय, विपाक आहे, निष्ठापाक आहे का, अवस्थापाक आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. नंतरचं आहे अन्न व स्त्रोतस आणि त्याचं मूल. म्हणजे अन्न व स्त्रोतस आणि त्याचं मूळ स्थान सांगा, असं पण क्वेश्चन एससीक्यू ला येऊ शकतो. हा झाला आयुर्वेदचा 60 मार्कचा पोर्शन, जो की खूप महत्वाचा आहे. पेपर स्कोरिंग आहे आणि सोपा पण आहे. पेपर पार्ट 1 खूप सोपा आहे बाळांनो. ओके. त्याच्यामुळं आयुर्वेदचा पोर्शन तुम्हाला सर्व परफेक्ट करायचंय. नंतर आता बघा मॉडर्न पोर्शन. मॉडर्नचा पोर्शन कम्प्लीट 40 मार्काला तुम्हाला दिसून येतो. ओके. 40 मार्काला मॉडर्नचा पोर्शन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट फेमस क्वेश्चन एलक्यूचा जर म्हणलं तर होमिओस्टॅसिस आहे. मेकॅनिझम ऑफ होमिओस्टॅसिस 100% त्यांचा क्वेश्चन असतो म्हणजे असतो. एससीक्यू जर त्यांनी एलक्यू विचारले नाही तर एससीक्यू ला तर 100% विचारतातच, कारण एलक्यू त्यांचा फेमस आहे. कारण मागलच्या 2 वर्ष जर पेपर तुम्ही बघितले तर होमिओस्टॅसिसवर तुम्हाला क्वेश्चन दिसतील. तर ह्या वर्षी पण क्वेश्चन यावरती नाकारता येऊ शकत नाही. तर त्याच्यामधला पहिल्यांदा आहे एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ होमिओस्टॅसिस, हा पहिला. नंतर सेल फिजिओलॉजी आहे, मेम्ब्रेन फिजिओलॉजी आहे आणि फंक्शन्स आहेत. म्हणजे मेम्ब्रेन सेल, मेम्ब्रेनचं फंक्शन, नंतर व्हॉट एव्हर सेल मधलं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि त्याच्यामधले पण मोस्ट फेमस क्वेश्चन आपला मायटोकॉन्ड्रिया आहे. ओके. मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आणि मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन्स आणि त्याचे एन्झाइम्स हे खूप महत्वाचं आहे एससीक्यू साठी बरं का. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा क्वेश्चन आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीमवर तर बघा एक एससीक्यू किंवा 1 ते 2 एमसीक्यू पण एससीक्यू असतो. त्याच्यामध्ये जास्त आर्टिफिशियल रेस्पिरेशन वर भर आहे आणि पल्मोनरी फंक्शन टेस्ट वर भर आहे. टायडल व्हॉल्यूम वगैरे वगैरे ते. ओके. हे तुम्ही वाचून घ्या. नंतर जीआयटी सिस्टीम. आता जीआयटी सिस्टीम तर तुम्हाला सांगणं लागू नये, सगळ्यात जास्त महत्वाची आणि आवडती सिस्टीम जर म्हणलं तर बाळांनो जीआयटी सिस्टीम आहे. त्याच्यावर एलक्यू तर फिक्स असतोच. त्याच्यामध्ये पण कुठला एलक्यू फिक्स असतो बाळांनो, एक स्टमक किंवा लिव्हर तुम्हाला दरवर्षी ऑब्झर्वेशन करायला भेटेल. ह्या एका वर्षी स्टमक विचारले तर नेक्स्ट वर्षी तुम्हाला लिव्हर दिसतात. त्याचं फंक्शनल अॅनाटॉमी लिहून त्याचे फंक्शन एक्सप्लेन करा हे असतात. नंतर जीआयटी मधले डायजेस्टिव्ह ज्युसेस पण महत्वाचं आहे. 2021चा जर पेपर पाहिलं बाळांनो तुम्ही तर त्याच्यामध्ये पॅनक्रियाटिक ज्युसेसचं कॉम्पोनंट आणि त्याचे फंक्शन्स हे होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर एससीक्यू साठी हा पॉइंट महत्वाचा. नंतर मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन, कार्ब, फॅट आणि विटॅमिन हे तुम्ही जस्ट वाचून घ्या, हे तेवढं महत्वाचं नाही. ओके. नंतर नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम मध्ये एससीक्यू बघा कॉमनली तर त्याच्यामध्ये काय स्लीप, ते NLRH ते म्हणजे नॉन
ते आहेत बघा स्लीपचे प्रकार ते. नंतर स्पीच आहे, टेम्परेचर रेग्युलेशन आहे, नंतर CNS, PNS, ENS चे फंक्शन, सेरेबेलम, सेरेब्रम, हे सगळे ब्रेनच्या पार्टचे इंडिव्हिज्युअली फंक्शन हे MCQ ला तुम्हाला दिसतं. ओके, ठीक आहे. तर नंतर आहे एंडोक्राइन सिस्टीम. एंडोक्राइन सिस्टीम मध्ये पिट्युटरी आणि थायरॉइड ग्लॅन्ड बाळांनो खूप फेमस आहे. ह्या दोन ग्लॅन्डचे हार्मोन आणि त्याचे फंक्शन आपल्याला फिक्स लक्षात ठेवायचे. हा टोटल पार्ट 17 मार्काचा आहे, नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन ग्लॅन्ड. आणि होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टीम, होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टीम, GIT सिस्टीम हे 23 मार्काला तुम्हाला पोर्शन दिसेल. तर अशा प्रकारे बाळांनो हा आहे पेपर पार्ट 1. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पेपर पार्ट 2 क्रियाशरीरचा पूर्ण सांगणार आहे. तोपर्यंत आपल्या डॉक्टर गॅलेक्सीला स्टे राहा, कनेक्ट राहा आणि होईल तेवढं गरजवंत विद्यार्थ्यांना शेअर करा. थांबूयात इथं आपल्या वेळेला. गुड डे.